नमस्कार, मी दीपाली सोनकवडे. आपण पाहताय LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या महासभेत टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार. विशेष म्हणजे 2026 साली याच चौकाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा ठराव भाजपकडून करण्यात आला होता मंजूर. नवी मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिंदेच्या शिवसेनेतर्फे 4 अर्ज दाखल, तर बेलापूर विधानसभेतील इच्छुकांना डावलल्याने नवी मुंबई महापालिकेत नाराजीचा सूर. अमरावती शहरात मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा अचानक खंडित. या घटनेमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणे, दाब कमी होणे यांसारख्या अडचणींचा नागरिकांना करावा लागला सामना. तर 2 दिवस पाणी बंदी असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. चंद्रपुरात पोलीस भरती उमेदवारांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडं. 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या 100 मीटर धावण्याच्या चाचणीत सेन्सरमध्ये बिघाड झाल्याचा उमेदवारांचा आरोप, तर आम्हाला न्याय द्या, उमेदवारांची विनंती. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये श्वानाचा चक्क डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित. चिव असं या श्वानाचं नाव असून ती गुड न्यूज देणार असल्याचं कळताच तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला होता आयोजित, आणि या कार्यक्रमाची रंगली चांगलीच चर्चा. वाशिममध्ये सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षकांवरील कारवाईनंतर शिक्षक संघटना आक्रमक. सूडबुद्धीने कारवाई केल्याचा शिक्षकांचा आरोप, तर परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा. भंडारा नगरपालिका प्रशासनानं पुन्हा एकदा अतिक्रमणावर चालवला बुलडोझर. मुख्य महामार्गावरील वर्दळीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषदेने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचं समोर. शहराच्या सुरक्षेसाठी असलेल्या अग्निशमन गाडीच्या चाकाची करण्यात आली चोरी. अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं बेमुदत आंदोलन. आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी, तर 11 मागण्यांवर तोडगा काढण्याची आंदोलकांची मागणी. नांदेडच्या माहूर येथे घरकुलाचे थकीत हप्ते मिळण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं नगरपंचायत समोर आंदोलन. घरकुल योजनेच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. बुलढाण्यातील मलकापूर रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वल आणि बिबट्यांचा वावर पाहायला मिळतोय, तर स्थानिक नागरिक यामुळे भयभीत झालेत. तर वन विभागाने या वन्य प्राण्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येते. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.